जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला? जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय? मग 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत? फक्त लक्षात घ्या की 50,000 रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो? कोणाकडे? ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो. त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते. हे आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे, हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं लागेल. मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं, अनेकांना असं वाटतं, सगळ्यांना असं वाटलं अरे 31,000 कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज. नाही, इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने. आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती. ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे. बरं, यांना जरा जरी कळवळा असता तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले, महाराष्ट्रात येऊन गेले. तुम्ही पाहिलं, टीव्हीवरती बघितलं का? मी नाही बघितलं, पण मी ज्यांनी पाहिलं त्यांना विचारतोय, त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात 2, 3, 5, 10 भाषणं झाली असतील, एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का? मग ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये, त्यांच्याकडनं आपण काय नाही मागतोय, कशासाठी मागायचा? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.